पुण्यातील रेव पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या समावेशाने खळबळ उडाली। मात्र आता या कारवाईवरून आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झाले। राज्यात हनी ट्रॅपचं प्रकरण तापलं असताना खडसेंच्या जावयांना झालेल्या अटकेवरून अनेक सवाल उपस्थित होत आहेत। अशातच आता या प्रकरणी हॅकर मनीष भंगाळेनेही खळबळजनक दावे केले। खडसेंच्या जावयावर 4 दिवस वॉच होता म्हणून एवढा वॉच जर पेहलगावमध्ये ठेवला असता तर ते अतिरेकी पळून नसते गेले। त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत। याच्यात सरळ सरळ राजकारणाचा वास येतोय। पुण्यातल्या रेव पार्टी प्रकरणातील प्राथमिक अहवाल समोर आलाय। एकनाथ खडसेंच्या जावयासह दोघांनी अल्कोहोलचं सेवन केल्याचं स्पष्ट झालंय। पण प्रांजल खेवलकरांनी ड्रग्सचं सेवन केलं होतं की नाही हे FSL अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे। धक्कादायक बाब म्हणजे या रेव पार्टीत सहभागी झालेले 2 आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय। 7 पैकी 2 जणांनी अल्कोहोलचं सेवन केलं असल्याचा अहवाल खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह श्रीपाद यादवकडनं अल्कोहोलचं सेवन, सर्व आरोपींचे रक्ताचे आणि लघवीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले। ड्रग्सचं सेवन केलं होतं का हा अहवाल 4 ते 6 दिवसांमध्ये मिळणार। ड्रग्स पार्टीतील निखिल पोपटाणी आणि श्रीपाल यादव हे सराईत गुन्हेगार आहेत। निखिल पोपटाणी आणि श्रीपाल यादव या दोघांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल आहेत। हा संपूर्ण प्रकार मला संशयास्पद वाटतो। अजूनही संशयात तिथे एखादी पार्टी सुरू असेल। खडसेंच्या जावयावर 4 दिवस वॉच होता म्हणून एवढा वॉच जर पेहलगावमध्ये ठेवला असता तर ते अतिरेकी पळून नसते गेले। गिरीश महाजनच्या चेहऱ्यावरचा काल जर आसुरी आनंद पाहिला असेल तर यामागे काय घडतंय आणि घडवलंय हे तुम्हाला लक्षात येईल की इतका आनंद गिरीश महाजनला का व्हावा की खडसेंच्या जावई पकडला गेला किंवा त्याला अटक केली। माणसाला आपण मंत्री आहोत हे भान त्याला नाही आहे। त्या माणसाला काल त्याचा उल्लेख केला, हा मोकाट सुटलेला सांड आहे फडणवीस मंत्रिमंडळातला, असं मी काल म्हटलेलं आहे। ते खरं आहे आणि हाच फडणवीसांना अडचणीत आणणार। गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावरती फक्त नाचायचेच बाकी होते। सातत्याने आपण त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत। मोठ्या प्रमाणात कारवाई चाललेली आहे। कालही मुंबई पोलिसांनी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन देखील जे काही इथं बॅकवर्ड लिंकेजेस शोधत ते गेले त्याच्यामध्ये दुसऱ्या राज्यात जाऊनही त्यांनी तो ड्रग्सचा कारखाना त्या ठिकाणी पकडलेला आहे। त्यामुळे याच्यावर कारवाई मोठ्या प्रमाणात चालली आहे। पुण्याच्या खराडी परिसरातील उच्चभ्रू परिसरात शनिवारी रात्री पोलिसांनी रेव पार्टीवर छापा टाकला होता। या पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। या पार्टीत कोकेन आणि गांजा सदृश्य पदार्थ सापडल्याचं पोलिसांकडनं सांगण्यात आलंय। पण आता या सगळ्याबाबत हॅकर मनीष भंगाळेनं खळबळजनक दावे केलेत। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचा रेव पार्टीशी काहीही संबंध नाही। कॉल करून त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। यानंतर तिथे छापेमारी करून त्यांना पकडलं गेलं। खेवलकर यांना स्पष्टपणे अडकवण्यात आलं, ते या जाळ्यात अडकले। प्रांजल खेवलकरांचे कॉल रेकॉर्ड्स आणि इतर गोष्टी तपासल्या तर त्यांच्या विरोधात असलेला कट स्पष्ट होईल। 1-2 दिवसात पुणे पोलिसांना या सगळ्या गोष्टी सांगणार असल्याचं मनीष भंगाळेनं म्हटलंय। मी साधारण 1 किंवा 2 दिवसांमध्ये मी पुणे पोलिसांना ह्या सगळ्या टेक्निकल बाब मी सांगणार आहे। इनफॅक्ट मी हे सांगतो की पुणे पोलिसांनी चौकशी जर केली आणि त्यांचे फोन रेकॉर्ड्स आणि सगळे मॅच करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये पण त्यांना स्पष्टपणे दिसून येईल की या प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकरचा सहभाग होता की नव्हता। बघा आता पोलीस तपास करता आहेत। स्पॉटवर आणि 3 वाजता रेड झालेली असं दाखवलं जातं आहे। त्या ठिकाणी सगळे ड्रग्ज असतील, कोकेन असेल, काय असेल, गांजा होता, हुक्का होता, ते सगळं ते दाखवलेलं आहे मला वाटतं ना। आणि यावर जर कोणाला काही शंका असेल तर त्यांनी निश्चित तपास अजून करून घ्यावा। माननीय मुख्यमंत्री महोदयांना तसं सांगावं, पोलीस यंत्रणेला तसं विचारावं। जर कोणी बळजबरी अडकवत असेल तर साहजिक आहे, कोणावर अन्याय व्हायला नको। पण जर ड्रग्ज असेल तर प्रांजल खेवलकर यांना शिक्षाही झाली पाहिजे। माझा प्रॉब्लेम असा आहे की अचानकपणे हे सगळं होत असताना खरं तर पोलिसांच्या नाकाखाली या सगळ्या गोष्टी होतात। तेव्हा पोलीस कारवाई करताना कुठेही दिसत नाही की अनेक लोकांना तेव्हा अटक झाली, पण एकाच व्यक्तीचं नाव रिलीज केलं गेलं आणि ते बाहेर मीडियाकडे दिलं गेलं। तर मला असं वाटतं की हे याच्यात सरळ सरळ राजकारणाचा वास येतोय। रोहिणी खडसेंना गप्प करण्यासाठी हे कटकारस्थान आहे की नाही अशी शंका मला नक्कीच येते।
एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 7 जणांना खराडी इथं रेव पार्टी प्रकरणामध्ये बेड्या ठोकण्यात आल्यात। या सर्व आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली। दरम्यान या प्रकरणी रोहिणी खडसेंनी पती प्रांजल खेवलकरांसोबतचा फोटो ट्विट करत आपण पाठीशी असल्याचं स्पष्ट केलंय। कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे। प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं। योग्य वेळी सत्य बाहेर येईल। हनी ट्रॅपच्या बाबतीत खऱ्या अर्थाने खोलात जाण्याची जरूरत आहे आणि खडसे साहेब ज्या मुद्द्यावर बोलत आहेत त्याच्यावर सुद्धा इन्व्हेस्टिगेशन होण्याची जरूरत आहे। त्यामुळे आमचं मत आहे की 100% हनी ट्रॅपचे विषय जे आज या राज्यामध्ये होत आहेत ते सत्तेतल्या काही लोकांच्या माध्यमातून होतात का काय असा प्रश्न तिथं निर्माण होतो। त्यामुळे हा लोढा जो आहे ज्याला आता ताब्यात घेतलं गेलं आहे त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। असं आहे की कायद्यापुढे सगळे समान। माननीय नाथाभाऊंनी सुद्धा काल डिक्लेअर केलं की माझा जावई दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे। कथित हनी ट्रॅप प्रकरणावरनं एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे। गेल्या 8 दिवसांपासून एकनाथ खडसेंकडून आरोपांच्या फैरी झडतायत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा जावई प्रांजल खेवलकरला रेव पार्टीतनं अटक होते। त्यामुळे हा घटनाक्रम पाहता राज्यात सूडबुद्धीचं राजकारण खेळलं जातंय का? खरंच हा हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपांचा बदला असू शकतो का? जावयावर नेम धरून खडसेंचा गेम केला जातोय का? असे सवाल विरोधकांकडनं उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।